त्या यादीमध्ये प्रचंड चुका आहेत. तर एकाच प्रभागातले 2-2, 1.5-1.5, 2.5 हजार मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जे गेलेले आहेत. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा अधिकार हा कोणाला दिलेला नाहीये. फिगर्स मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ मतदार हा दुसऱ्या मतदारसंघात टाकला गेलेला आहे, दुसऱ्या प्रभागात टाकला गेलाय. दुबार नावं भरपूर आहेत, 95,000 साधारणतः दुबार नावं आहेत, मृतांची नावं आहेत. त्याचबरोबर दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे की जे इलेक्शन आयोगाने जे आदेश दिले होते, निर्देश दिले होते, त्या निर्देशाचं पालन केलेलं नाहीये. BLO आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या सहकारी होते, ज्यांना मतदार याद्या फोडण्याचा म्हणजे प्रत्यक्षात जागेवर जाऊन त्यांनी ज्या सीमा आहेत त्या सीमाच्या अनुषंगाने त्या सीमावरची जी लोक आहेत ती घरं आहेत, वाडी आहे, वस्ती आहे, इमारत आहे, सोसायटी आहे, त्याची प्रत्यक्षात पाहणी करून त्यांना त्या त्या ठिकाणी बरोबर त्यांनी जी नावं टाकायला पाहिजे होती. तसं न करता ह्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काही लोक नेमून आणि त्या लोकांना 10,000 20,000 देऊन त्यांच्याकडनं जागेवर बसून अशा मोघम याद्या फोडलेल्या आहेत. त्यामुळं हा प्रचंड घोळ झालेला आहे. आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता जे इलेक्शन आयोगाचे आदेश आहेत, एकाच कुटुंबामध्ये समजा 6-7 लोक आहेत, तर त्याच्या कुटुंबातला त्यांनी काय करायचंय, त्याचं पहिलं नाव शोधायचंय. नाव शोधणं हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. कारण दुर्दैवाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांचं म्हणणं असं आहे की राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. वास्तविक पाहता जे हार्ड कॉपीज दिल्या आहेत मतदार याद्यांच्या, त्या हार्ड कॉपीजमध्ये फोटो आहे आणि ते हार्ड कॉपी विकण्याचं काम महापालिका करते, ते पण सेंट्रली एका जागे ठेवून सर्वांनी याच्यावर रोख पैसे देऊन मतदार याद्या न्यायच्यात. जी वेबसाईट किंवा जे PDF मध्ये जे यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये सर्चची पद्धत दिली नाही, सर्च इंजिन त्याला दिलेलं नाही. त्यामुळं कोणाला आपलं नाव कुठं आहे हे पाहणं पण अवघड झालेलं आहे. आता त्यांचं म्हणणं असं, काल तक्रार केल्यानंतर आज त्या प्रशासनाचं म्हणणं असं येत आहे की महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं जाऊन लिंकद्वारे जाऊन तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. आता लिंकद्वारे नाव माणूस शोधू शकतो. एखादा माणूस तो गेल्यानंतर त्याला कळेल की बाबा हा माणूस पिंपरी मतदारसंघामध्ये आहे किंवा चिंचवड मतदारसंघामध्ये आहे. परंतु ते नाव त्याचं नेमकं त्याच प्रभागात आहे का, त्याचा प्रभाग क्रमांक काय, त्याचा अनुक्रमांक काय, हे मात्र त्यामध्ये त्याला शोधणं अवघड आहे. आणि हे सर्व जिकिरीचं काम होणार आहे. सर्व मतदारांना मताच्या पवित्र हक्कापासून वंचित ठेवायचं काम हे इलेक्शन आयोगाने प्रशासन करत आहे. निवडणूक आयोगाला हे दुरुस्त करावंच लागेल. कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये हा आपला अधिकार हिरावून घ्यायचा कोणाला अधिकार नाहीये. आणि इलेक्शन आयोगाने आणि महापालिकेने ही जी चूक केली आहे ही चूक त्यांना दुरुस्त करावी लागेल. त्यासाठी आम्ही त्यांना अवधी मागितलेला आहे.